अंबाजोगाई शहरात बुधवार दिनांक 18 जून रोजी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरामध्ये परळी आणि अंबाजोगाई तालुक्याची संयुक्त अशी बैठक या ठिकाणी पार पडली आणि ही बैठक नव्हे तर हा खऱ्या अर्थानं जनसंवाद कार्यक्रम होता। जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः या ठिकाणी लोकांशी संवाद साधणार होते आणि या भागातील गुन्हेगारी असेल, कायदा आणि सुव्यवस्था असेल, या सर्वांच्या बाबतीमध्ये जनसामान्यांच्या भावना काय आहेत, पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं काम करत आहेत हे जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी नवनीत कावत हे स्वतः अंबाजोगाई शहरात दाखल झालेले होते आणि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी अंबाजोगाई शहर आणि परळी शहर व परिसरातील असंख्य नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि या जनसंवाद बैठकीच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील जी वाहतुकीचा जो प्रश्न होता तो वाहतुकीचा प्रश्न सुटावा, अवैध धंदे बंद व्हावेत आणि अंबाजोगाई शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणं असल्याचं या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं सांगण्यात आलं। आज या ठिकाणी अंबाजोगाई शहरचे जे पोलीस निरीक्षक आहेत शरद जोगदंड यांनी स्वतः आज पुढाकार घेऊन रस्त्यावर उतरले आणि अंबाजोगाई शहरातील जी काही वाहतूक व्यवस्था बिघडलेली होती या वाहतूक व्यवस्थेला स्वतःसारखं सरळ करण्याचं काम या ठिकाणी सायंकाळी केलं। प्रामुख्यानं त्यांनी अंबाजोगाई शहरातील ऑटो चालक, हॉटेल चालक आणि जे हातगाडी विक्रेते आहेत, हातगाडीवाले विक्रेते यांच्याशी संवाद साधून त्यांनी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि अंबाजोगाईकरांना याचा त्रास होणार नाही या जाणीवेतून त्यांना अगोदर समजावून सांगितलं आणि त्यासंबंधी आज लगेच तात्काळ त्यावर कारवाई करण्यात आली आणि अंबाजोगाई जे बसस्टँड आहे ते बसस्टँड समोरची जी वाहतूक आहे ती पूर्णतः या ठिकाणी खुली करण्यात आली। जे काही रस्त्याच्या कडेला गाड्या होत्या, वाहनं होते, तसंच या ठिकाणी जे गाडे होते, गाडेसुद्धा या ठिकाणी जी नाली आहे 4 फुटाची त्या 4 फुटाच्या नालीवरच त्या ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि यामुळं कुठं का होईना की 4 फुटामध्ये सुद्धा हातगाडे विक्रेते व्यवसाय करू शकतात हे या निमित्तानं दिसून आलं। छोटे छोटे जे हॉटेल्स आहेत, टपरी आहेत, त्यासुद्धा 4 फुटामध्ये व्यवसाय करू शकतात हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे। पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी जो घेतलेला पुढाकार आहे तो कौतुकास्पद राहिलेला आहे, परंतु एकच सर्वसामान्यांची आणि अंबाजोगाईकरांची अपेक्षा असणार आहे की ही मोहीम जी आहे ती केवळ बैठक झाल्याच्या नंतर 4-2 दिवस चालू नये तर अखंडितपणे चालावी। आणि या ठिकाणी दुसरा एक प्रश्न अंबाजोगाई शहरामध्ये आहे की लहान लहान मुलं जे आहेत ते दुचाकी या ठिकाणी चालवत असतात, त्याचा हे एक परिणाम कुठंतरी दिसून येतो आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी किरकोळ अपघात घडत आहेत, अनेकांचा जीव जातो आहे। मग हे यावर सुद्धा या ठिकाणी एक प्रतिबंध घालणं अपेक्षित आहे, परंतु शरद जोगदंड यांनी जो घेतलेली मोहीम आहे त्या मोहिमेचं अंबाजोगाई शहरातून स्वागत केलं जात आहे आणि ही मोहीम अशीच अखंडितपणे चालू राहावी आणि अंबाजोगाईकरांना सातत्यानं मोकळा श्वास घेऊ द्यावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।